महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना मी ऋषाली होनराव खूप मनापासून नमस्कार करते. शिक्षकांनो, ऍक्च्युली तुम्हालाच काय शिकवायचं, तुम्ही खरं तर एक सुजाण नागरिक, एक पिढी घडवत आहात. ओके, घडवणार आहात. तुमचं कार्य हे अखंड सुरू राहणार आहे. पण काय करणार, आपल्याला पण टीईटी द्यावी लागते, म्हणजे आपल्यालाही आपली पात्रता सध्या सिद्ध करावी लागते, हो की नाही? तर ह्याच संदर्भात आपला टीईटी 2026 बघा, 13 पासून आपली टीईटी सुरू झाली. 13, 14, 16, 17, 18, 19, 21, 23, सॉरी ही 25 ची, बरोबर आहे. तर एवढ्या सगळ्या पेपर नंतर आता एक लकीली गोष्ट अशी आहे की 2026च्या जुलै महिन्यामध्ये आपल्या टीईटीची परीक्षा होणार आहे. ओके, खूप सारे शिक्षक परीक्षा देतात, पण असा एक शिक्षक वर्ग अजूनही आहे जो टीईटीचं प्रिपरेशन करत नाहीये, पण इच्छा आहे, मार्ग मिळत नाहीये, किंवा ओव्हरऑल पॅटर्न लक्षात येत नाहीये, काय करायला हवं, कसं करायला हवं, काय एक्झॅक्टली मार्गदर्शन असतं, किंवा आपल्याला कसा अभ्यास करायला पाहिजे, आपल्या अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे, आपण कुठचे स्त्रोत वापरले पाहिजे, आपण आपल्या ओव्हरऑल शेड्यूल मधून किती वेळ अभ्यासाला दिला पाहिजे. ओके, ह्या सगळ्या प्रश्नांची उकल मी आज ह्या रामबाण उपाय ह्या आपल्या सेशन मध्ये करणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडेल. ओके, शेवटपर्यंत पहा आणि मग डिसाईड करा की हा ओके, आता मी खरोखर त्या गोष्टीसाठी सक्षम आहे, किंवा मला माहिती होतं पण माझ्या ह्या गोष्टी चुकत होत्या, तर मला त्याच्यावर काम करायला पाहिजे. सर, असा हा टोटल आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. पहिला सुरुवात अगदी टीईटीच्या पेपर पासून ते एंडिंगला मार्क कसे असतात इथपर्यंत आपल्याला पूर्ण हा व्हिडिओ न्यायचा आहे. ठीक आहे, सो तयार आहात माझ्या बरोबर हा व्हिडिओ बघण्यासाठी, किंवा ओव्हरऑल सगळी स्ट्रॅटेजी जाणून घेण्यासाठी? शिक्षक आहात त्यामुळे मला हे नको सांगायला की नोट्स काढून घ्या. समोर नोट्स ठेवलात ना तर खूप गोष्ट सोपी पडते. म्हणजे आज तुमच्याशी काय बोलायचं आहे, वास्तविक आम्हाला इतर काही गोष्टी बोलायच्या असतात त्यावेळेस असं रॅन्डम असतं, पण नाही, शिक्षक आहेत, गुरु आहे, आणि त्यांना आपल्याला सांगायचं, त्यामुळे आपल्याकडे पण काहीतरी नोट्स हातात पाहिजे. सो मी सुद्धा एक प्रॉपर अभ्यास करून तुम्हाला सांगणार आहे. खूपशे शिक्षकांचा फोन आला होता की मॅडम, जसं तुम्ही एमपीएससी साठी करता तसं आम्हाला टीईटी साठी पण काहीतरी सोर्सेस अवेलेबल करून द्या, किंवा तुमच्या टीईटी बद्दलचं त्यांच्या काही म्हणजे डाऊट्स असतात वगैरे ते विचारत असतात. तर मला असं वाटलं की त्यांच्याशी बोलल्यानंतर जे काही प्रश्न मला समजले आहेत, तर त्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पुढचं सगळं आपला लेक्चरचं डोलारा उभा करायचा आहे. सो जास्त वेळ वाया न घालवता मी आता इथे सुरू करते. सो सगळ्यात पहिला प्रश्न आपला असा आहे, टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 काय आहे? ओके, कंपॅरेटिव्हली लक्षात घ्या. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती असेल तर हा भाग स्किप करा आणि पुढे जा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तर लक्षात घ्या, टीईटीचा 2 पेपरमध्ये परीक्षा असते. एक आहे आपली पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. मग आता हा पेपर 1 कोणासाठी आहे, तर हा आहे 1ली ते 5वीच्या शिक्षकांसाठी, म्हणजे ज्यांना आपण प्राथमिक ह्याच्यात जे म्हणतो ते प्राथमिक शिक्षक जे आहेत ते. ओके, आणि पेपर 2 हा कोणासाठी आहे, तर 6वी ते 8वी. ओके, मग हे उच्च प्राथमिक किंवा ज्याला आपण माध्यमिक म्हणतो ते. ओके, माध्यमिक शिक्षकांसाठी ही अशा पेपरची रचना केलेली आहे. ओके, आता पहिल्या काही बेसिक गोष्टी म्हणजे आपल्याला विषय वगैरे पहिले समजून घेऊया आणि मग काही गोष्टी कंपॅरेटिव्हली बघूया. आता बघा, इथे काय काय आहे आणि इथे काय आहे. बघा, 3 विषय आहेत ना जे कॉमन आहेत. 3 नाही, इनफॅक्ट 4. जसं मराठी आहे, मराठीला तुम्ही ऑप्शन मध्ये दुसरा हिंदी वगैरे घेऊ शकता, पण सध्या आपण बघायला गेलो तर मराठी आहे, इंग्रजी आहे, बाल विकास शास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. ओके, हे एक आहे, आणि दुसरं म्हणजे गणित आहे. हे जे 4 विषय आहेत ना, हे दोन्ही पेपरमध्ये आपल्याला सारखे आहेत, पण तरी त्याच्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. कसा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघूया, इथे आहे मराठी विषय, ओके, इंग्रजी आणि पेडिगॉगी. आता ह्याला आपण, मी असं शॉर्टकट लिहिते, बालमानस. ओके, बालमानसशास्त्र, त्याच्यातच अध्यापन शास्त्र आहे. आणि इकडे पण काय आहे, सेम. इथेही आहे आपल्याला मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र. ओके, काय आहे इथेही बघा, लक्षात घ्या, 30 प्रश्न 30 गुण. ओके, इंग्रजी सेम, 30 प्रश्न 30 गुण. बालमानसशास्त्र 30 प्रश्न आणि 30 गुण.
इथपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 150 प्रश्न असतात बघा. 150 प्रश्नापैकी 90 प्रश्न इकडे येतात म्हणजे 60% दोन्हीही पेपरचा सिलेबस सारखा आहे. हे पिक्चर डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. ओके, सेम बघा इथेही आपल्याला मराठी 30, इंग्रजी 30, बालमानसशास्त्र 30 आणि सगळ्याला आहे 30 प्रश्न 30 गुण, 30 प्रश्न 30 गुण आणि इथे आहे 30 प्रश्न 30 गुण. ओके, 60% आपलं ऑलमोस्ट 60 नाही, इनफॅक्ट मी म्हणेल 75% समान आहे. आता कसं ते लक्षात घ्या. ओके, मग तुम्ही म्हणाल हे समान आहे तर ह्याच्यामध्ये प्रश्नांचा दर्जा कसा असतो, तर लक्षात घ्या जो पेपर 2 आहे, जो 6वी ते 8वी साठी आहे, तो थोडासा अपग्रेडेड लेवलला म्हणजे थोडंसं अपडेटेड नॉलेज. मराठीचे प्रश्न पण बघायला गेलं तर थोडंसं म्हणजे एमपीएससी गट ब गट क लेवलचे जे क्वेश्चन्स असतात ना तसे प्रश्न येतात. गट ब सारखे इथे जे आहेत थोडेसे सरळ सेवे सारखे प्रश्न असतात. लक्षात आलं. आणि इथे थोडं अपडेट सेम बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पण जे आहे त्याच्यामध्ये असंच असतं. आता हा विषय कंपॅरेटिव्ह कसा असतो म्हणजे विषय आपल्याला कसा साथ देतो हे आपण थोड्याशा एक काही मिनिटातच पुढे बघणार आहोत. ओके, पहिले आपण पेपरची ओळख करून घेतोय. आतापर्यंत 60% सेम सिलेबस दोन्ही पेपरला आहे. मग आता पुढे जाऊया. इथे आपल्याला एक्स्ट्रा आहे ते म्हणजे गणित. एक्स्ट्रा नाही म्हणता येणार, इथे गणित आहे आणि इकडे पण आपल्याला गणित आहे. ओके, पण इथे गणितासोबत आपल्याला घ्यायचं आहे विज्ञान, म्हणून हे एक्स्ट्रा म्हटलं मी. ओके, इथे काय करायचंय गणित प्लस विज्ञान म्हणजे इथे भूमिती इंट्रोड्यूस होतं. बीजगणित भूमिती हा जो भाग येतो ना आणि इकडे काय आहे इकडचं जे गणित आहे ह्या गणिताला प्लेन आपल्याला 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत आणि पेपर 2 मध्ये नुसता गणित नाहीये तर गणितासोबत आपल्याला विज्ञान असं ऑप्शन आहे आणि ह्याचे आपल्याला 60 प्रश्न 60 गुण असतात. लक्षात आलं. किंवा आता मी इथे ऑर टाकलंय, एकतर तुम्ही गणित आणि विज्ञान घ्या किंवा समाजशास्त्र हा विषय निवडायचा आहे. काय निवडायचा आहे समाजशास्त्र. लक्षात आलं. मग आता हे समाजशास्त्राचं पण सेम सीन आहे 60 प्रश्न 60 गुण. लक्षात आलं. समाजशास्त्रालाही सेम आहे 60 प्रश्न 60 गुण आणि इकडे जे आहे आपल्याला आता एक विषय आपल्या इकडचा राहिलेला आहे तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाचे आपल्याला इथे असणारे 30 प्रश्न 30 गुण म्हणजे बघायला गेलं तर 150 प्रश्न 150 गुण. इकडे पण बघा सगळं बघितलं तर इथे बघा ऑर आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. एका शिक्षकांचा फोन आला होता की मॅडम आम्हाला गणित विज्ञान समाजशास्त्र एवढं सगळं करावं लागेल का, तर सर तुम्हाला गणित आणि विज्ञान किंवा समाजशास्त्र करायचंय आणि समाजशास्त्रामध्ये पण कशाचा समावेश होतो हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी म्हणजे ज्याला राज्यशास्त्र नागरिक शास्त्र जे आहे ते आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत याच व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का मित्रांनो, तुम्हाला इकडे 150 प्रश्न आणि 150 गुण लिहायचे आहेत. लक्षात आलं. काय म्हटलं 150 प्रश्न आणि 150 गुण. इथे पण 150 प्रश्न 150 गुण. आता ह्याच्यातला आणखीन एक प्लस पॉइंट दोन्हीही पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके, जी एमपीएससी ला आपल्याला आहे जे सरळ सेवेला नाहीये. ओके, त्याच प्रकारे आपल्याला इकडे निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे प्रश्न चुकला तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही. ठीक आहे. आता बरेचसे शिक्षक मित्र काय करतात तुम्हाला हेही सांगते की फक्त पेपर 1चाच अभ्यास करतात नंतर पेपर देऊ असं नका करू. ओके, तुम्हाला ऍज इट इज द्यायचं आहे ना. आता बघा आयडियली आपण बघायला गेलो तर आपला 75% सिलेबस सेम होतो. आता तुम्ही म्हणाल 60 वरून तुम्ही 75 वर कशा आलात, तर बघा हे 30 30 30 आणि गणिताचे 30 इकडेही गणिताचं 30च आहे ना, पण इथे गणितासोबत एक्स्ट्रा आपल्याला काय करावं लागणार आहे तर विज्ञान करावं लागणार आहे. ओके, पण इकडे आपल्याला गणितापर्यंत आहे म्हणजे 75% सिलेबस जर का सेम आहे तर दोन्ही पेपरचा अभ्यास करायला हरकत काय, बरोबर की नाही. त्यामुळे म्हणजे माझं एक सजेशन प्युअरली राहतं की बघा हे चित्र मी सगळं जे समोर काढलेलं आहे हे मुद्दामून हे मी टाईप करून आणू शकत होती पण मी हे मुद्दामून तुमच्यासमोर लिहून का काढलं माहितीये का, तर तुमच्या डोक्यामध्ये ते असं फिट व्हावं. तुम्ही पण टीचर आहात, तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळेस म्हणजे समोर लिहितो आणि विद्यार्थी ज्यावेळेस त्याच्याकडे लक्ष देत असतो तर ते जास्त डोक्यामध्ये इम्प्रिंट होतं. ओके, सो ह्याच लॉजिकने इथे मी सगळं लिहिलेलं आहे. आता तुम्हाला मुद्दा लक्षात आला, तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे. ओके, आता बघा परीक्षा वगैरे होणार आहेत साधारणपणे तुम्ही एक आता शाळेचं पॅटर्न थोडंसं चेंज झालेलं असल्यामुळे तुम्हाला 1 महिना मी कन्फर्म सांगते तो म्हणजे
मे महिना कन्फर्म आहे तुमच्याकडे पूर्ण अभ्यास करायचा, बरोबर आहे. पण आता फक्त मे महिन्यात अभ्यास करून जून ची परीक्षा होणार आहे का? नाही. तुम्हाला दररोज टीईटी परीक्षा पास करण्यासाठी किमान तुमच्या सगळ्या शेड्यूल मधून किमान 3 तासाचा वेळ काढायचा आहे. मग ज्या माझ्या स्त्री शिक्षिका आहेत, ओके, त्यांच्यासाठी पण मी बोलणार आहे. आणि जे पुरुष शिक्षक आहेत, बघा रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त आहेत, हो की नाही. मला अग्री आहे तुमचं घराचं इकडचं तिकडचं आपल्याला बरीच दुनियादारी असते आणि शाळेतून अजून एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज मिळतात, त्या काही वेगळ्याच असतात, ओके. पण महत्वाचा गोष्ट लक्षात घ्या की रिस्पॉन्सिबिलिटी मधून आपल्याला मार्ग काढायचा आहे, कारण ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला परमनंट व्हायचंय ना सरकारी नोकर म्हणून, सरकारी शाळेत शिक्षक म्हणून व्हायचं आहे ना परमनंट, मग टीईटी पास करावीच लागणार आहे, हे डोक्यात ठेवा. समजलं? आणि ह्याच्याशिवाय आता आपल्याला गत्यंतर नाही. मागे पुढे कुठेही बघू नका, फक्त सेल्फ स्टडीवरती लक्ष केंद्रित करा. ओके, आता आपण एक एक विषयाकडे बघा टच होऊया. तर बघा सगळ्यात पहिले दोन्ही पेपरला मराठी आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगू 2 विषयांमध्ये 2 भागांमध्ये मी जर का बायफर्गेशन केलं, ओके, पेपर 1 आणि पेपर 2 सेम आहे सगळं. मराठी हा आपला हक्काचा विषय आहे, जो आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतो. का बरं? तर लक्षात घ्या, 5 मार्क तर आपले एकदम हक्काचे असतात. आता हे 5 मार्क कोणते? तर हे आहेत उतारा वाचन. लक्षात आलं? हे 5 मार्क हे एकदम हक्काचे असतात. मग आता इथेच मी कंपॅरेटिव्हली जाते इंग्रजीसाठी. ओके, मग आता इंग्रजीचे पण 30 प्रश्न आहेतच, पण इकडे पण 5 मार्क जे आहेत 5 मार्क कशावरती आहेत? तर ते पॅसेज वरती आहेत. पण हा जो पॅसेज असतो हा बघा साधारणपणे 10 लाईन्स 12 लाईन्स पर्यंत असतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मार्क मिळतील का? तर थोडी शक्यता कमी असते, कारण थोडासा एक प्रश्न वेगळा विचारला तरी गोंधळला जातं. ह्याच्यात कमीपणा असं काही समजू नका की टीचर आहे म्हणजे पैकीच्या पैकी. अर्थात आज आपल्या आजूबाजूला समाजातले जे लोक असतात, अरे तू तर टीचर आहे तुला एवढं पण नाही माहिती, असं खूप लोक चालत चालत बोलून जातात आपल्याबद्दल, पण आपण लक्ष द्यायचं नाही. त्यांना काय माहिती आपला मेंदू नाहीये, सॉरी आपला मेंदू आहे, कॉम्प्युटर नाहीये, राईट. किती राहणार आहे लक्षात. पण आम्हाला जेवढं पोहोचवायचंय तेवढं आम्ही पोहोचवतोच की स्टुडंट पर्यंत, हो की नाही. त्यामुळे रियालिटी प्रॅक्टिकल रियालिटी लक्षात घ्या की कोणाचं काय. आता तुम्ही इंग्रजीचे शिक्षक असाल तर अर्थात तुमचं हे बरोबर येणंच येणं आहे. पण मी एक जनरल सांगते त्या सगळ्या शिक्षकांबद्दल, तर इथे लक्षात घ्या, इथे पण आपलं पॅसेजेससाठी 5 मार्क आहे, हे आपल्या हक्काचे असतात. इकडे आपल्याला साधारणपणे 3 गुण काढता येतात कमीत कमी. हा, कमीत कमी बद्दल मी तुम्हाला सांगते, मॅक्सिमम किती पण इथे तुम्हाला पूर्ण 5 मार्क काढता येतात. ओके, मग आता इथे राहिला व्याकरणाचा भाग. ओके, आता ह्याच्यामध्ये व्याकरणात काय काय असतं? तर 3 घटक लक्षात घ्या. एक आहे वर्ण विभाग, एक आहे शब्द विभाग आणि एक आहे वाक्य विभाग. ओके, आणि ह्याच्या पलीकडे जाऊन एक तिसरा आपला विभाग असतो, ते म्हणजे प्रयोग, समास आणि अलंकार. काय आहे? प्रयोग, समास, अलंकार. ओके, आता वर्ण विभागात म्हणजे शब्दाची उत्पत्ती वगैरे, सॉरी आपलं वर्ण कसे तयार झाले, संधी वगैरे तिकडे येतं. आता शब्द विभागामध्ये काय येतं? शब्दाच्या 8 जाती येतं. आणि ह्याच्या पलीकडे एक सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रहाचे किती प्रश्न असतात बाळांनो? शब्दसंग्रह हा एकूण 8 ते 10 प्रश्न येतात. बघा 5 तर इकडे गेले, राहिले किती? 25. 25 पैकी साधारणपणे 8च्या रेंजमध्ये असतात. मग उरलेले जे आहेत म्हणजे 16-17 क्वेश्चन हे आपल्याला वर्ण, शब्द, वाक्य, प्रयोग, समास, अलंकार. आता वाक्यामध्ये काय असं? वाक्य रूपांतर, वाक्याचं संश्लेषण, वाक्याचं पृथक्करण. ओके, म्हणजे हे प्रश्न मी मॅक्सिमम बघितलेले. आता हे तुम्हाला कसं कळणार? तर बघा आपल्या ऍपमध्ये वृषाली होनराव हे ऍप आहे. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. त्या ऍपमध्ये टीईटीची बॅच आहे, त्याच्यामध्ये मी सगळे पीवायक्यूज फ्री तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवलेले आहे. ते पीवायक्यू बघा, म्हणजे प्रश्नाचा दर्जा कसा असतो आणि आपण त्याच्याबरोबर कशी डील करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. आले लक्षात? ओके, आता हा झालं एवढं. म्हणजे इथे मराठी आपल्याला कमीत कमी 28 ते जास्तीत जास्त 30 गुण मिळवून देतोच. एवढा आपला हक्काचा विषय बनवायचा आहे. नसेल तर बनवा, असेल तर फक्त रिव्हिजन मारा. ठीक आहे. दुसरा महत्वाचा, आता इंग्रजीमध्ये आपल्याला 20 ते 25 हा आयडियल स्कोर आहे. ओके, सेम आता इंग्रजी व्याकरणाबद्दल सुद्धा आपल्याकडे सीमा मॅम आहेत. ओके, तर त्यांचे व्हिडिओज आता लवकरच इथे ऍपवरती अवेलेबल होतील आणि त्यांचं सुद्धा इंग्रजीचा भीती कशी घालवायची ह्याच्याबद्दल आपण लवकरच टीटी शिक्षकांना तुमच्यासाठी एक मार्गदर्शन व्हिडिओ मी टाकणार आहे. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल मॅम तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस सांगते. बघा आता माझ्या माहितीनुसार इकडे पण काय करायचं माहिती का बाळांनो? वोकॅब
वोकॅब हे सेक्शन आहे. वोकॅब इकडे पण साधारणपणे 8 ते 10 असतात. उरलेला जो घटक आहे ते म्हणजे आर्टिकल्स, ओके, क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस, हे जे घटक असतात ना, हे मॅक्सिमम त्याच्यात आलेले आहेत. ठीक आहे, इंग्रजी कठीण नाहीये. इंग्रजीची आपण बाळगलेली अनावश्यक भीती हे कारणीभूत आहे. समजलं? आता पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये फक्त थोडासा क्वेश्चनचा दर्जा वर खाली होतो, बाकी काहीही प्रॉब्लेम होत नाही. कंटेंट सेम आहे. एकदा कन्सेप्ट आणि कंटेंट क्लिअर झाला, प्रश्न कसाही आला तरी सोडवता येतो. लक्षात येत आहे? ओके, आता हे 2 विषयाचा बद्दल झालं. आता महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पेडेगॉगी. म्हणजे आपण आता बालमानस आणि अध्यापनशास्त्र. ओके, आता ह्या विषय हा कसा आहे माहितीये, म्हणजे माझ्या मते हा मी मीडियम ह्या कॅटेगरीमध्ये ऍड करते. म्हणजे बरेचसे शिक्षक सुद्धा हे माझ्या ह्या मताशी सहमत असते. का बरं हा मीडियम ह्या कॅटेगरीमध्ये येतो? तर लक्षात घ्या, तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे तज्ञ लोकांची नावं, त्यांची मतं आणि व्याख्या लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर प्रश्न येतोच. येतो. मग तिथेच आपल्याला काहीतरी थोडासा गोंधळ होत असतो. त्यामुळे मी याला म्हणते, ह्याला हा विषय माझ्यामध्ये मीडियम ह्याच्यामध्ये आहे. मीडियम ह्याला वेळ कसा द्यायचा, वेळेचं नियोजन तर मी देतेच तुम्हाला, पण एक सांगते. ओके, आता हा मीडियम, बरेचसे शिक्षक आहेत जे मागचे जे आपले पेपर त्याचे काही मार्काने गेले किंवा काही मार्काने ते कमी पडले, मेहनत कमी पडली सांगतात, किंवा ते स्वतःला त्याच्याबद्दल थोडंसं काय म्हणतात ना, थोडंसं कमी लेखतात. तर नको, असं काही करू नका. याच्यामध्ये फक्त रेग्युलर वाचन आणि रिव्हिजन ही ही एकच चावी आहे. याच्यापेक्षा वेगळी चावीच नाही बाळांनो. ठीक आहे, त्यामुळे इथे लक्षात घ्या, हे जे सगळे तज्ञ आणि त्यांची नावं आणि त्यांच्या व्याख्या, ओके, बघा ह्या पोर्शन खूप डिटेल आहे. जसं की अगदी बाळ जन्माला आल्यापासून त्याची मानसिक घडण कशी होते, तिथपासून कुटुंबाची काय जबाबदारी असते, समाजाचा त्याच्यावर काय प्रभाव पडत असतो, तो कसा घडला, तो कशा पद्धतीने काम करतोय, तिथपासून जे सुरू होत असतं ते पार कुठपर्यंत जातं, शेवटपर्यंत. म्हणजे तो शाळेत आल्यानंतर त्याची मानसिक जडणघडण कसं असते, तो उत्तरं कशी देतो, ओके, आणि त्याला कसं डील करायला पाहिजे, हे सगळं आपल्याला इथे शिकावं लागतं. आणि मेन म्हणजे कसं असतं ते, संकल्पना समजेपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो, पण ज्यावेळेस या संकल्पना आपल्याला एमसीक्यू मध्ये सोडवायला येतात ना, तिथे सगळा गोंधळ उडतो, असं माझं ऑब्झर्वेशन आहे तुम्हा लोकांबद्दल. ओके, तर तिकडे गोंधळ नका होऊ दे. ह्याच्यासाठी काय करायचं, जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे. आज आपण बघायला गेलो ना, तर आपल्याकडे पीवायक्यूज टीईटी म्हणजे पीवायक्यूज मी ऍपवरती अपलोड केलेले आहे, तुम्ही बघा. पीवायक्यू हा सगळ्यात मोठा बेस आहे. आता बघा, 13, 14, 16, 17, 18, 19 म्हणजे साधारणपणे 8-9 पेपर आहे. 8-9 पेपर मध्ये 30-30 प्रश्न पडले, 300 प्रश्न आहे. हे 300 प्रश्नच आपल्याला कळणार आहे येणाऱ्या काळामध्ये प्रश्नांची दिशा कशी असणार आहे. पहिले पेपर ना जरा बरे होते, नंतरचे पेपर ना मला थोडेसे टफ वाटायला लागले, म्हणजे हल्लीचे पेपर. ओके, म्हणजे काय झालेलं आहे, आईस्क्रीमच्या कोण्यासारखं खालपर्यंत आता पोहोचत गेलेला आहे. म्हणजे डिटेलिंग आता खूप जास्त अपेक्षित आहे, जे मी आपल्या टीईटीच्या द्रोणाचार्य बॅच मध्ये करणार आहे. ओके, म्हणजे सध्या त्याचं कंटेंट म्हणा किंवा त्याच्या अपडेटेड मागचा जो पेपर झाला आणि आता येणाऱ्या काळात काय असू शकतं, हा सगळा अनुभव एकत्र करून तुम्हाला ही बॅच आम्ही आणत आहोत. टीईटी पास झालेले तज्ञ शिक्षक आपल्या सोबत या बॅच मध्ये आहेत. ओके, त्याच्याबद्दल मी तुम्हाला लवकरच माहिती देते. आता हा विषय झाला. ओके, आता पेपर 1 मधला एक विषय आपला तो राहिला, तो म्हणजे पर्यावरण. ओके, का बरं मी हा शेवटी घेतला, बघा पर्यावरण खूप सोपं आहे. 30 प्रश्न आपल्या आजूबाजूला जे घडतंय ना तेवढंच आहे. अगदी जमीन, मृदा, आकाशगंगा, वन्यजीव, प्राणी, वनस्पती, हे सगळे जे आहेत ना, आणि महत्वाचे दिवस, याच्या पलीकडे काही नाहीये पर्यावरणामध्ये. आणि जे महत्वाचे करार वगैरे झालेले असतात जे खूप फेमस आहे, म्हणजे एक एक्झाम्पल सांगते, काय असतं पर्यावरण, ह्याला जे आहे ना, ह्याला करंटची जोड द्यायची. कशाची द्यायची, करंट अफेअर्सची. कारण की पर्यावरण ह्या विषयासंदर्भात करंटमध्ये जे ज्या काही गोष्टी घडतात त्याच्याशी संबंधित 1, 2, 3 प्रश्न तर पकडा असतात. त्यामुळे हा विषय थोडासा करंट ओरिएंटेड येतो, आपण कव्हर करू, मीच शिकवणार आहे, त्यामुळे काही काळजी नसावी. ओके, हा विषय पण त्याच्यामध्ये डिटेल बघा, घाबरू नका. तुम्हाला मी आता का जस्ट ओळख करून देते, ओळख करून घेण्याचा पर्पज तुम्ही लक्षात घ्या, की आपण खरंच अशा पद्धतीने विचार केला होता का, हा आपला महत्वाचा प्रश्न आहे. ओके, आपण खरंच या पद्धतीने अभ्यास एवढा फोडून तयार करतो का. काय होतं, वेळ कमी असतो. हा ठीक आहे, तुमचं काय आहे द्या, हे पुस्तक आहे का, बेस्ट आहे का, आपल्याला कोणती XYZ एखादी व्यक्ती असेल ती सांगते हे पुस्तक वापरा, हे असं वापरा, तसं वापरा, ही टेस्ट सिरीज लावा, क्लास लावा, अरे सगळं लावा, आपण अल्टिमेट करायचं तुम्हाला आहे ना.
स्वतःला करायचं आहे. मग ते करण्यासाठी स्वतःला काही गोष्टींची शिस्त लावावी लागणार आहे. ती पण मी सांगते कशी लागायची. ओके, आता बघा ह्याच्यानंतर आता एक आपला विषय राहिला गणित. आता गणिताबद्दल लक्षात घ्या, पेपर 1 आणि पेपर 2. ओके, P2 मध्ये काय आहे, तर इथे 2 विषय ऍड होतात. एक म्हणजे बीजगणित आणि दुसरा म्हणजे भूमिती. लक्षात आला काय ऍड होतं, बीजगणित आणि भूमिती. आणि इकडचा जो गणित विषय आहे, या विषयाच्या मध्ये एकदम सरळ गणित आहे. सरळ, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. तुमची प्रॅक्टिस सुटलेली असणार आहे, आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. पण त्याला आता कुठचाही ऑप्शन नाही, सुटली आहे ती रिकव्हर करून घेता येईल. आलंय लक्षात? काही नाही, सगळ्या गोष्टी सोप्या असतात, फक्त मानसिकरित्या तयार राहिलं पाहिजे. ओके, बघा आता आपण जाऊया पुढचं. इथे म्हणजे विज्ञान. बघा आता विज्ञान जे आपल्याला पेपर 2 मध्ये गणित आणि विज्ञान म्हणजे हे पण साधारणपणे 30 प्रश्न पकडा. ओके, तर इकडे गेलं तर पहिलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. केमिस्ट्री सगळे तुमचे सूत्र इथे पाठ असणं अपेक्षित आहे. बायोलॉजी प्लस हेल्थ सायन्स, बरोबर ना? हेल्थ सायन्स आपल्याला इथे आहे. हे मराठीमध्ये सगळं 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 उपलब्ध आहे. याचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, डेली प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. एक एक विषय कव्हर करा. फिजिक्स म्हटलं तर फिजिक्सला सुद्धा गणित तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. सो ह्या ज्या गोष्टी या इकडे कव्हर करता आल्या पाहिजे. मी तुम्हाला एक जस्ट आवाका देते. आणि आता सगळ्यात शेवटी आपण बोलूया ते म्हणजे सामाजिक शास्त्र. ओके, सामाजिक शास्त्राबद्दल 3 गोष्टी आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी. आता बघा हिस्ट्री म्हणाल तर प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे तिन्ही कव्हर करायचं आहे. कला आणि ते नाही करायचंय घटक. ओके, आता प्राचीन मध्ये सगळे जे घराणे होते ते, त्यांचा संस्थापक कोण आहे, त्यांचा काय कालखंड होता वगैरे. मध्ययुगीन मध्ये ज्या सगळ्या लढाया झाल्या त्या, आणि आधुनिक मध्ये साधारणपणे 1707 औरंगजेब जेव्हापासून गेले तेव्हापासून आयडियली कन्सिडर केला जातं की मॉडर्न हिस्ट्री स्टार्ट झाली. ओके, तर तिथपर्यंत. आता जिओग्राफीमध्ये जगाच्या भूगोलावर प्रश्न येतात, 2 ते 3 प्रश्न असतात, त्यामुळे ते रीड करणे. ओके, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला नीट आला पाहिजे आणि भारताचा भूगोल. आता त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये सगळे इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे जे असतात ते तुम्हाला कव्हर करता आले पाहिजे. ओके, पण इम्पॉर्टंट आर्टिकल कुठचे आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, इथे लक्षात घ्या, अगदी संविधान सभा त्याच्या डेट्स वगैरे एवढं सगळं माहिती नसलं तरी सगळ्यात महत्वाचं ह्याच्यातला एक घटक येतो म्हणजे पंचायत राज. काय आहे? पंचायत राज. तर हा पंचायत राजचा घटक तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे आणि तो पॉसिबल आहे. ओके, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती काय असते, ओके, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. नागरिक शास्त्र जे आपल्याला 6वी पासून सुरू झालेलं आहे त्याच्यामधल्या सगळ्या छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. ओके, आता वेळेचं म्हणाल तर बघा, दररोज दररोज सगळं काम करून आपल्याला किमान 3 आवर्स वेळ देणं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण हा घटक आणि विज्ञान आणि गणित ह्या 3 विषयांना रोज प्रत्येकी 30 मिनिट्स वेळ देणंच देणं आहे. लक्षात आलं? किती म्हटलं? किमान 30 मिनिटाचा वेळ देणंच देणं आहे. आता हा वेळ ही का द्यायचा कोणी, तर लक्षात घ्या, हे स्पेसिफिकली पेपर 2 P2 चा जे अभ्यास करणारे सगळे शिक्षक आहेत त्यांनी हा वेळ देणंच देणं आहे. लक्षात आलं? म्हणजे ह्याच्याशिवाय तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल असतो. ओके, आणि आता पेपर 1 वाल्यांसाठी काय करायचं तर बघा, लक्षात घ्या, इंग्रजी कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. पर्यावरण हा घटक तुम्हाला करायचा आहे. ओके, आता आणि एक पर्यावरण आणि इंग्रजी ह्याला तुम्ही कंपल्सरी प्रत्येकी 30-30 मिनिटं द्यायला लागा. ओके, मग आता तुम्हाला एक्स्ट्रा काय करावं लागतं, हा अर्थात ह्याच्यात गणित आहे. ओके, गणित आहे. ओके, आता ह्याच्या पलीकडे डेली एक घटक आहे तो म्हणजे 30 मिनिट्स बालमानसशास्त्र. ओके, आणि अध्यापन शास्त्र हा जो घटक आहे त्याच्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ देणंच देणं आहे. ओके ओके, आता ह्याच्या पलीकडे आता बघा तुमचे किती झाले, इथे 1.5 तास झाले आणि हा अर्धा तास, 2 तास, अद्यापही 1 तास शिल्लक आहे. मग ह्या 1 तासाचा वापर इकडे जो आहे तो P2 वाल्यांनी करायचा आहे समाजशास्त्र या विषयासाठी. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही इथे आम्हाला मराठीचा अभ्यास नाही सांगितला, तर लक्षात घ्या, मराठीचा अभ्यास हा तुम्हाला जर का तुमचा विषय त्यातल्या त्यात बरा असेल आणि पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क काढायचे असतील तर दररोज
माझ्या माहितीसाठी दोघांनीही सुद्धा 30 मिनिटाचा जो वेळ, तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही सगळं आम्हाला 30-30 मिनिटाचं का देताय? शाळेतले तुमचे लेक्चर हे 30 ते 35 मिनिटाचे असतात, बरोबर आहे. म्हणजे तुमचं जे ओव्हरऑल बॉडी लँग्वेज आहे किंवा तुमची जी मेंटॅलिटी आहे ही 30 मिनिटासाठी फिट झालेली आहे. मग त्याचा वापर करून घ्या. येते लक्षात. मग आपल्याला त्याच्यासाठी इकडे प्रत्येक सेशन 30-30 मिनिटाचा करायचा आहे. आता बघा, एक साथ 30 मिनिटं बसणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल होणार आहे का? आता प्रत्येकालाच होईल असं नाहीये. मग आता तुम्ही काय करायचं, ह्या सेशनमध्ये 2-2 घटकाला द्या, 1-1 तासाचा वेळ काढा. 1-1 तासाचा वेळ काढला तर काय होईल, एक विषय कंप्लीट करण्याचा पण एक समाधान मिळेल आणि रोज अभ्यास करतो याचंही. आता बरेचसे लोक काय करतात, आता आम्ही मराठी घेतोय मग आम्ही मराठी उरकतो, मग आता इंग्रजी घेतो मी, असं नका करू. इंग्रजी हे जे आहे इकडचा जो भाग आहे वोकॅब, याला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण कधी कधी आता मी 19चा पेपर बघितला तर वोकॅब अतिशय खतरनाक आलंय त्या पेपरमध्ये, पण इतर ग्रामर सोपं आलं. ओके, मग हे आपण सांगू शकत नाही ना की हे सोपं येणार आहे हे कठीण येणार आहे, याची कोण गॅरंटी देणार आहे? त्यामुळे जे ऑलरेडी डेंजर विषय आहेत ना त्यांना हलक्यात घ्यायचंच नाही, तळ हाताच्या फोडासारखं जपायचं. येस, आय एम विथ यू, आय एम विथ यू असं करत करत त्याला डील करायचे. समजलं? त्यामुळे अभ्यासाचं शेड्यूल अशाच पद्धतीने असणं अपेक्षित आहे. टीचर मेल असू दे नाहीतर टीचर फिमेल असू दे, तुम्हाला 3 तास काढणं आहे. तरच तुम्हाला येणाऱ्या काळातला जो परीक्षेचा आहे त्या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने मॅनेज करता येतील. अदरवाईज थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. म्हणजे कसं असतं, टीचर आहात, म्हटलं की तपेलं ओळखता येतं. मला तुमच्या बुद्धिमत्तेवर शंकाच नाहीये, ती अफलातूनच आहे. ओके, अलौकिकच आहे ती. पण प्रश्न काय आहे, पेपरमध्ये बसताना आपल्याला प्रॉब्लेम येत असतो, ऐन टायमाला आठवणं नाही. शेवटी लक्षात घ्या, शिक्षक असू द्या नाही तर कोणी असू द्या, त्याचं परीक्षार्थी या घटकामध्ये रूपांतर झालं की आपण परीक्षार्थीच राहतो. आणि तुम्ही शिक्षक आहात हा ऍटिट्यूड तुम्ही बाजूला ठेवून जर का खरोखर अभ्यास केला तर तुम्हाला अजिबात डिफिकल्ट होणार नाही. लक्षात येत आहे? त्यामुळे ही जी गोष्ट आहे ह्याच्यासाठी आतापासून प्रॉपर प्लॅन करा. एकाच दिवशी सगळे विषय संपवू नका. तुम्हाला एक गोष्ट सांगते, अभ्यास स्पर्धा परीक्षेचा असू द्या, मग तो एमपीएससी असू द्या, सरळ सेवा असू द्या, टीसीएस आयबीपीएस असू द्या किंवा टीईटी असू द्या, अभ्यास हा हॉरिझॉन्टल करायचा असतो, व्हर्टिकल नाही. आता हॉरिझॉन्टल म्हणजे काय, तर सर्व विषय कव्हर करणं याला म्हणतात हॉरिझॉन्टल अभ्यास. ओके, व्हर्टिकल अभ्यास ही रिव्हिजन करताना करायचा असतो. काय होतं, आपलं बालमानसशास्त्रच चांगलं होतं, आपलं इंग्रजीच चांगलं होतं, आपलं गणितच चांगलं होतं, ऐसा नाही चलता. ओके, आपल्याला परफेक्ट व्हायचं असेल तर सगळे विषय थोडे 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 थोडे. मला नेहमी मी एक्झाम्पल दिलेलं आहे, जेवताना आज फक्त पोळी, हा फक्त खिचडी खातो आपण, पण खिचडी पण मिक्सचर आहे ना सगळ्याचं, हो की नाही? पण वरण भात भाजी पोळी रोज जेवतो की नाही प्रॉपरली? मग त्याच प्रकारे सर्व विषयांचा थोडा थोडा अभ्यास होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि तेच शेड्यूल मी तुम्हाला इकडे दिले. आता ह्याच्याही पलीकडे ना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर बघा, डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, माझ्याशी वैयक्तिकरित्या बोलू शकता. आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प यू, ऑलवेज रेडी टू गाईड यू अँड ऑलवेज रेडी टू बी विथ यू. हे तिन्ही मुद्दे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे फक्त एकच काय सांगणार माहितीये की खूप जेन्युइन गोष्टीसाठी कॉल करा, मी तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी मदत करते. ओके, आता आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगायची होती, ती म्हणजे आता तुम्ही फक्त टीईटी पेपर 1चा अभ्यास करत असाल तर आपल्याकडे फक्त टीईटी पेपर 1ची बॅच आहे, त्याची किंमत बघा 899. आणि टीईटी पेपर 2 साठी अभ्यास करत असाल तर त्याची सुद्धा सेपरेट बॅच आहे. किंवा सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दोन्ही पेपरचा एकत्र अभ्यास करत असाल, इनफॅक्ट माझं तुम्हाला पर्सनल हेच सजेशन आहे की दोन्ही विषयाचा एकत्र अभ्यास करा. त्याची बॅच फक्त 1499 रुपयामध्ये अवेलेबल आहे. बघा फीचर्स काय काय आहे. एक तर टीईटी एक्सपर्ट फॅकल्टी आपण सगळी उचललेली आहे, लाईव्ह रेकॉर्डेड बॅचेस आहेत, पीडीएफ नोट्स अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज आहे, व्हॅलिडिटी 1 इयर आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फोन करा, यालाच म्हटलं जातं पर्सनल मेंटरशिप, जी मी स्वतः तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, सो वाट काय बघताय, लवकरच बघा. लक्षात घ्या, स्वप्न आहे ना स्वतःच्या नावापुढे शिक्षक हे लावण्याचं, आता ते पूर्ण करायची वेळ आलेली आहे. शिक्षक आहातच, पण शेवटी पदवी लागणं गरजेचं आहे ना. मग आता ती संधी मिळते, मग दवडता कशासाठी आहे? पाहू नका, वेळ वाया घालवू नका. अभि नाही तो कभी नाही. आपण मुलांना इन्स्पायर करतो, तर आता स्वतः मोटिवेट होऊन आपल्याला तेवढं काम करणं आवश्यक आहे. समजलं? सो लवकरच भेटूया आपल्या लाईव्ह बॅच मध्ये. ऍप डाउनलोड करून ठेवा, बॅच जॉईन करून ठेवा. आणि ह्या लाईव्ह बॅच मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, तिथे आपलं
कन्व्हर्सेशन होईल. हे रेकॉर्डेड लेक्चर्स पण असणार आहे जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता. ओके, आणि हाच प्रयत्न आहे की तुम्हाला इतर कुठचा सोर्स वापरावा लागू नये एवढ्या डिटेलिंग मध्ये बॅच आपण करतो. जसं आता माझ्या मराठीचे जवळजवळ 70-75 लेक्चर होणार आहेत, इंग्रजीचे जवळजवळ 60 लेक्चर आहेत, गणित विषयाचे जवळजवळ 70 लेक्चर आहेत, विज्ञानाचे अप्रॉक्सिमेटली, विज्ञानाच्या सरांनी सांगितलं अप्रॉक्सिमेटली 55 ते 60 लेक्चर असणार आहे. तुम्ही म्हणाल बापरे एवढे लेक्चर मग कधी करायचे? हे लेक्चर म्हणजे एक एक दीड दीड 2-2 तासाचे नाही, आपण काय केलंय छोटे छोटे घटकांचे व्हिडिओज असं आम्ही प्लॅन केलेले आहे. ओके, हे जे घटक असतात ना, म्हणजे तुम्हालाही समाधान, हा या व्हिडिओमध्ये माझा हा घटक कंप्लीट झाला, सो तुमचा कॉन्फिडन्स कसा बूस्ट होईल, हा सगळा प्रयत्न आपण या बॅच मध्ये केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हे आवडेल, तुमचे पैसे वाया जाणार नाही आणि तुम्हाला असं वाटलं ना की नाही ही बाई फेक आहे, जस्ट मला सांगा, बॅच पण फ्री आणि पैसे पण तुम्हाला रिटर्न करेन. ओपनली सांगते, याचा अर्थ एवढा कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळं कंटेंट देणार आहे. ओके नाही, चलो लवकरच भेटूया आपल्या ऍपमध्ये. जय हिंद.